नक्कीच आपण बघू शकतो की दिव्यामधली जी परिस्थिती आहे, कारण नागरिक एवढे संतप्त आहेत, कारण गेले त्यांची आयुष्यभराची पुंजी लावून त्यांनी ती घरं घेतली होती. स्वस्तात घरं मिळतात म्हणून मुंबई सोडून ते दिव्यापर्यंत पोहोचले होते आणि आज त्यांच्या इमारतीवरती, त्यांच्या घरांवरती आज बुलडोजर फिरणार आहे. आपल्यासोबत खासदार नरेश मस्केर, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल? परिस्थिती खूपच गंभीर आहे, कारण लोकांनी आयुष्यभराची पुंजी लावली आहे आणि आज त्यांचे घर उद्ध्वस्त होणार आहेत. दिव्यामधली परिस्थिती आज दिव्यात आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. भविष्यामध्ये आणखी बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या कारवाया होणार आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत. दिव्यामध्ये जी परिस्थिती आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये जी परिस्थिती आहे, याच्यामागची कारणं बरीचशी अशी दिसून येत आहेत की कोर्टामध्ये तो जमीन मालक त्या ठिकाणी जातो. सडनली 10 वर्ष 15 वर्ष झाल्यानंतर कोर्टामध्ये जातो आणि सांगतो की माझ्या जागेवरती अनधिकृत बांधकामं आहेत, अनधिकृत इमारती उभ्या आहेत, अनधिकृत चाळी उभ्या आहेत. कोर्ट आदेश देतं महानगरपालिकेला की मी योग्य ती कायदेशीर कारवाई करा, आणि मग महानगरपालिका ती कारवाई करायला पुढे जातं. बऱ्याचदा महानगरपालिका कारवाई करत नाही, कारण त्या ठिकाणी लोक राहत असतात, इमारती असतात, 15-15, 20-20 वर्ष त्या ठिकाणी गरीब लोक राहत असतात. आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्ताला दंड होतो, त्यांच्यावरती ऑर्डर पास केली जाते आणि त्यामुळे मग महानगरपालिका कुठेतरी कारवाई करण्याकरता पुढे जाते. परंतु जो माणूस जो कोर्टात गेलेला आहे, जो मूळ मालक जो कोर्टात जातो, त्याचा हेतू फार चुकीचा असतो. 15 वर्ष त्या ठिकाणी चाळ उभी आहे, 15 वर्ष इमारत उभी आहे. त्यावेळी तो झोपलेला असतो का? त्यावेळी तो झोपलेला नसतो. त्यावेळी त्यांनी एखाद्या बिल्डरला मध्यस्थी घालून त्यांनी स्वतः त्याच्या संगनमताने त्या इमारती बांधलेल्या असतात, त्या चाळी बांधलेल्या असतात. 15 वर्ष त्याचा तो फायदा घेत असतो, त्याचा मोबदला त्यांनी घेतलेला असतो. त्या ठिकाणी चाळी असतात आणि मग त्याच्या मनात इच्छा निर्माण होते की आता या ठिकाणी इमारती बांधाव्यात, आणि मग तो कोर्टात जातो आणि अर्ज करतो की माझ्या जागेवर अतिक्रमण आहेत. इमारती बांधलेल्या आहेत, त्यावेळी मोबदला घेऊन मोकळा झालेला असतो. 4 मजली इमारत असते, 5 मजली इमारत असते, आता त्याला टोलेजंग इमारती बांधायच्या असतात. त्यावेळी तो कोर्टात जातो आणि तशा पद्धतीची ऑर्डर आणतो. यामुळे केवळ ते लोकच दोषी नाही आहेत, तर तो मालक पण दोषी आहे. जो कोर्टात गेलेला मालक सुद्धा दोषी आहे, किंवा तो त्यांच्यावरच कारवाई का होत नाही? हा मुद्दा हाच आहे की राजकीय राजाश्रय यांना मिळतोय म्हणून. म्हणणं हेच आहे की ह्याही लोकांवरती, म्हणजे यापूर्वी सुद्धा मी महानगरपालिकेमध्ये स्वतः काम करत असताना, की याही लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ज्यांनी इमारती बांधलेल्या त्यावेळी लोकांनी, पोलिसांनी त्यांची चौकशी करावी. त्याही लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, कारण त्यांनी लोकांना, अशिक्षित लोक असतात, त्या दिव्यासारख्या ठिकाणी, कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी 30 आणि 35-20 हजारात, 15 हजारात चाळीत घर मिळत होतं, 10 हजारात घर मिळत होतं. कोणतरी प्रायव्हेट फंडाचं लोन काढतं, गावची छोटीशी जमीन विकतं आणि या मुंबईत घर मिळतं, स्टेशन जवळ आहे म्हणून त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत. लोकांची काही चूक नाही आहे. लोक अशिक्षित होती, इमारत बांधलेली आहे, पाणी आहे, बँकेचं लोन मिळतं आहे, रेराची त्यांनी खोट्या परवानग्या दाखवलेल्या आहेत, त्या इमारतींना पाणी आहे, लोक त्या ठिकाणी राहायला जातात. तुम्ही आता त्यांना दिलासा देणार आहात का? त्यांच्याकरता आता काय करा? नक्कीच माझी मागणी आहे. माननीय आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा त्यासाठी पाठपुरावा करतायत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाठपुरावा करतायत की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ज्या पद्धतीने या ज्या अनधिकृत इमारती आहेत या त्यांनी नियमित केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने शासनाने निर्णय घ्यावा, काही शुल्क करावं, काही इतर नियमामध्ये थोडाफार बदल करावा आणि त्या गरीब नागरिकांना न्याय द्यावा. या संदर्भातली मागणी आम्ही आज या ठिकाणी आपल्याद्वारे करतोय. माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे आणि दिव्यातील लोकांना, कल्याण डोंबिवलीच्या लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. गरीब लोक आहेत, एक गरजेपोटी त्या ठिकाणी त्यांनी घरे घेतलेली आहेत, त्यांना एका रात्रीत आपण उद्ध्वस्त करू शकत नाही. काय पण आज बैठक आहे त्या संदर्भातली मुंबईमध्ये आमचे महानगरपालिकेचे आयुक्त आणि हे सर्व जाणार आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहेत. आम्ही सुद्धा मागणी केलेली आहे की अशा पद्धतीने ती घरं नियमित करावी.
यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही याची आपण काळजी घ्या. परंतु 15-15 वर्ष 20-20 वर्षापासून ती लोक राहत आहेत. गरजेपोटी त्यांनी ती घरं घेतलेली आहेत. ती अनधिकृत आहेत यावरती दुमत नाही, परंतु एक माणुसकी आहे, त्या माणुसकीच्या दृष्टीने विचार करावा, नियमात बदल करावा आणि ती घरं नियमित करावी अशी माझी मागणी या ठिकाणी आहे. आपण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाची भूमिका मांडली की आज मुंबईला याबाबतली सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्याबाबतची बैठक आहे. ठाण्याचे महापालिकेचे आयुक्त देखील त्या बैठकीत जाणार आहे आणि या सगळ्या ज्या घरात राहणाऱ्या लोकांना त्यांना दिलासा मिळण्याच्या बाबतला एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विनय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यानंतर एक मोठी बातमी, शरद पवार यांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद होणार आहे. संमेलनातल्या वादावरती पवार या पत्रकार परिषदेतनं काही बोलतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण थोड्या वेळापूर्वी आपण संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंसंदर्भात केलेल्या टीकेमध्ये शरद पवार यांना देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या सगळ्या वादावरती शरद पवार गप्प का? मात्र शरद पवारांची आज संध्याकाळी एक पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते आहे. संमेलनातल्या वादावर या पत्रकार परिषदेत शरद पवार काही बोलतात का हे बघावं लागेल. आणखी एक मोठी बातमी, अल्प आणि अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून राबवायला सुरुवात झाली. मात्र या पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालंय. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये बोगस मुस्लिम लाभार्थी असल्याचं दिसलंय. या मुस्लिम लाभार्थ्यांचं पश्चिम बंगाल कनेक्शन सुद्धा उघड झालंय. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात तब्बल 181 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय. कळवणच्या भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब रहिवासी नाहीत. मात्र सरकारच्या पोर्टलवरती आणि सरकारी दप्तरी भादवणचे स्थानिक म्हणून नोंद असल्याचं देखील दिसतंय. तर मग हे 181 मुस्लिम लाभार्थी आले कुठून असा सवाल ग्रामस्थ करतायत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात तब्बल 181 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय. कळवणच्या भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब राहत नसताना सरकार दप्तरी भादवणचे स्थानिक म्हणून हे 181 मुस्लिम लाभार्थी आले कुठून असा सवाल उपस्थित होतोय. या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हा काय घोळ आहे? श्वेता, खरं तर आपल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आधार द्यावा म्हणून पंतप्रधान किसान योजना ही योजना अत्यंत चांगली योजना केंद्र सरकारने आणली. आणखीन या माध्यमातून गरजू शेतकऱ्याला एक मदत द्यायला सुरुवात केली. आणखीन या योजनेच्या पहिल्याच टप्प्यात जर का आपण आता एक्झाम्पल म्हणून भादवण नावाचं हे गाव बघतोय तर या ठिकाणावरनं 300 म्हणजे जवळपास आपण बघतोय की या ठिकाणावरनं ज्या लोकांनी लाभार्थ्यांनी अप्लाय केले होते तर ते होते 180 आणि त्यातले 154 हे शेतकरी होते. आणखीन 26 शेतकऱ्यांना KYC अपडेट नसल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अपात्र ठरवण्यात आलं. आणखीन त्यांच्याकडनं हप्ते सुद्धा वसूल करण्यात आले. आणि ज्यावेळेस या शेतकऱ्यांनी दाद मागायला सुरुवात केली त्यावेळेस धक्कादायक माहिती रेकॉर्डवर आली. जवळपास 181 असे शेतकरी या यादीत सापडले की ज्यांना पहिलं अनुदान वितरित झालं. आणखीन विशेष म्हणजे सगळेच्या सगळे मुस्लिम होते. न्यूज 18 लोकमतनं या विषयाचा पाठपुरावा सुरू केला. कारण या गावाचा 500 वर्षांचा इतिहास आहे की या गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही. मग जर एकही मुस्लिम कुटुंब राहत नसताना 181 लाभार्थी आले कुठून? आपण पाठपुरावा सुरू केला. आणखीन अनेक वेगळ्या प्रकारचे धक्कादायक पुरावे समोर आले. सरकार दप्तरी सकीर अलम म्हणून ज्या शेतकऱ्याला 2000 रुपये अनुदान वितरित झालेले पहिला हप्ता याच्याच बँक अकाउंटचा मागोवा आपण सुरू केला. आणखीन थेट न्यूज 18 लोकमत हे वेस्ट बेंगॉलपर्यंत पोहोचलं आणि वेस्ट बेंगॉललाच याच अकाउंटचं नाव हसीबुल रहमान म्हणून रेकॉर्डवर समोर आलं जे दिनाजपूर जिल्ह्यातलं आहे. हे असं एक नाही, दोन नाही तर तब्बल 181 पुरावे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. आणि हे सगळ्यात धक्कादायक गोष्टी मानल्या जातात. म्हणजे या गावातले जे स्थानिक शेतकरी आहे ज्यांना अपात्र ठरवलं KYC अपडेट नसल्यामुळे तर त्यांच्याकडनं दिलेलं अनुदान सुद्धा परत घेण्यात आलं जे 2,000 रुपये वितरित करण्यात आले होते. आणि जर फक्त मुस्लिम 181 लाभार्थी जे आहेत आणि यांना जे अनुदान दिलं गेलेलं आहे त्याच्या रेकॉर्डवर आजही सरकार दप्तरी KYC नॉट अपडेटेड म्हणून शेरा आहे. आणि जर का त्यांचं KYC अपडेट झालं तर तब्बल 18 ते 19 हप्ते जे वितरित झाले ते सगळेच्या सगळे या शेतकऱ्यांना मिळू शकतात. हा सरळ सरळ घोटाळा आहे, फ्रॉड आहे. हा
तंत्रज्ञानाचा दुरुपयोग आहे. आणखीन हा जो वेस्ट बेंगॉलमधनं हे रॅकेट वापरलं गेलेलं आहे, आणखीन या माध्यमातून महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये जर का ही अशी परिस्थिती आहे, आपण जर का या विषयात विचार केला तर ही योजना देशातील 28 राज्यात आणखीन 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवली गेली होती. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 41,000 गावं आहेत, 358 शहरं आहे. जर का एका गावामध्ये 181 बोगस लाभार्थी समोर येत आहे तर मग याची व्याप्ती अजून कुठे असू शकेल. प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं पहिला हप्ता वितरित करतानाची जी यादी होती, त्यानंतर अपात्र ठरवलेल्यांची यादी आहे, तिचा मागोवा घेण्याची आवश्यकता आहे. ती घेतल्यानंतर यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी सत्य येईल. न्यूज 18 लोकमतनं ज्यावेळेस या पूर्ण विषयाचा पाठपुरावा सुरू केला, भातगण गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल पवार, गौतम जाधव या युवकांनी सुद्धा या विषयामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. पूर्ण गाव एकत्र झालं, स्थानिक आमदारांना पाठपुरावा सुरू केला, तहसीलदारांकडेही गेले. वारुळे म्हणून तहसीलदार, त्यांच्याकडनं योग्य ती उत्तर त्यांना मिळालीच नाही. यामुळे या विषयामध्ये न्यूज 18 लोकमतनं थेट जिल्हाधिकारी जलज शर्मा नाशिकचे यांना संपर्क केला. ताबडतोब तपासणी केली गेली आणि जे पुरावे 181 लोकांचे जे मुस्लिम कनेक्शन सगळं समोर आलं वेस्ट बेंगॉलचं, जे न्यूज 18 लोकमतनं उघडकीला आणलं, हे प्रशासनानं मान्य केलंय. आता मान्य केलंय, याच्या पुढची तयारी काय, पुढचं पाऊल काय, हे असे अनेक धक्कादायक प्रश्न समोर येत आहे. कारण विषय फक्त हा एका गावातल्या 181 लाभार्थ्यांपुरता नाहीये, तर महाराष्ट्रातल्या 41,000 गावं आणि 358 शहरी भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचं वितरण झालंय. बिलकुल. प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.